इयत्ता 10वी, पाठ क्रमांक 2, संतवाणी. अ. अंकिला मी दास तुझा. हा अभंग संत नामदेव यांनी लिहिलेला आहे. त्यांचा काळ होता 1270 ते 1350. कोण होते ते? तर वारकरी संप्रदायातील थोर संत कवी होते. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट म्हणजे इंटेन्स असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केलेली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. याचाच अर्थ त्यांनी फक्त मराठीत नाही तर पंजाबात जाऊन देखील अभंग रचना केलेली आहेत आणि त्यांचे अभंग शिखांच्या गुरुग्रंथ साहिब, जसा शिखांचा हा धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब, यातही त्यांचे अभंग 61 कवने समाविष्ट आहेत आणि त्याला भक्त नामदेवजी की मुखबानी असं नाव दिलेलं आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. म्हणजेच दृष्टांत म्हणजे वेगवेगळे उदाहरणं देऊन त्यांनी काय केलेलं आहे की परमेश्वराने आपल्यावर कृपा करावी, परमेश्वराने आपल्यावर दया दाखवावी असं ते या अभंगातून म्हणत आहे. पुढे बघूया. अग्नी माझी पडे बाळू. अग्निबाजी म्हणजे अग्नीमध्ये जर बाळ पडले असता माता धावे कनवाळू, तर त्याची आई काय करते? धावत त्याला वाचवायला जाते. कोणतेही बाळ अग्नीमध्ये पडलेले असेल तर माता काय करते? माता म्हणजे आई. कनवाळू, कनवाळू म्हणजे दयाळू. ओके, कनवाळू म्हणजे दयाळू. ती दयाळू माता काय करते? तर बाळाला वाचवायला धावत जाते. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास. तसाच तू काय कर? माझ्या कामासाठी धावून ये, असं संत नामदेव देवाला म्हणत आहे. तैसा धावे, तैसा म्हणजे तसा, धावे म्हणजे धाव, माझिया काजा माझ्या कामासाठी तू धाव, कारण मी कोण आहे? तुझा मी दास आहे, त्यामुळे तू माझ्या कामासाठी धावून ये, असं संत नामदेव देवाला म्हणत आहेत. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताच धरणी. जेव्हा पक्षाची पिल्लं जेव्हा धरणीवर पडतात असं त्या पक्षिणीला कळतं, तेव्हा ती काय करते? सवेची म्हणजे लगेच जाऊन ती काय करते? झेप घेते आणि काय करते? त्या पिल्लांना वाचवते. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. एखादं वासरू, वत्सरावे म्हणजे वासरू काय करतं? तेव्हा ज्याला भूक लागलेली असेल तेव्हा धेनू काय करते? हुमरत धावत जाते त्याच्याकडे. म्हणजे तिच्या वासराला भूक लागलेली असेल तर धेनू म्हणजे गाय काय करते? धावत जाते. तसंच जेव्हा पक्षिणीची पिल्लं जेव्हा खाली पडतात असं तिला वाटतं, तेव्हा ती लगेच धाव घेऊन त्यांना सावरते, धरणीवर धाव घेते आणि काय करते? त्यांना वाचवते. वणवा लागला से वनी. जेव्हा रानामध्ये वणवा लागतो, वणवा म्हणजे जेव्हा जंगलामध्ये आग लागते त्याला म्हणतात वणवा. तर हे वणवा जेव्हा लागलेला असतो जंगलामध्ये तेव्हा आणि त्या वणव्यामध्ये पाडस अडकलेलं असेल, समजा पाडस म्हणजे कोण? तर हरणीचे पिल्लू, ते पाडस, ते जर अडकलेलं असेल तर ती काय करते? धावत जाऊन आपल्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करते. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा म्हणे म्हणजे संत नामदेव म्हणतात. ही खूण आहे की कोणी अभंग लिहिला आहे? तर नामदेवाने लिहिला, म्हणून म्हटलंय नामा म्हणे. ह्याच्याऐवजी जर अजून कोणी संत असले, तुकाराम असतील, तर त्यांनी असं लिहिलेलं असतं तुका म्हणे. ओके, तर इथे लिहिले नामा म्हणे, म्हणजे कोणी लिहिलं आहे? तर संत नामदेव, म्हणजे संत नामदेव म्हणतात मेघा जैसा. जसं चातक पक्षी आहे तो काळ्या ढगाची किंवा पावसाची वाट बघत असतो, तसा मी काय करत आहे? तुझी वाट बघत आहे. विनवितो चातक जैसा. चातक पक्षाची गोष्ट सांगितलेली आहे की तो पावसाच्या पाण्यावर जगतो, त्यामुळे तो सारखा आवाज, जेव्हा पाऊस जवळ येतो तेव्हा सारखा तो एक आवाज काढतो आणि पावसाला किंवा काळ्या ढगाला बोलवतो, असं गोष्टीत सांगितलेलं आहे. तर जसा हा चातक पक्षी विनवणी करत आहे त्या काळ्या ढगाला, पावसाला की तू ये,
त्याप्रमाणे मी तुला विनवणी करतो की देवा तू माझ्याजवळ धावून ये, असं संत नामदेव या अभंगातून म्हणत आहेत. सकल संत गाथा खंड पहिला, श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा, अभंग क्रमांक 1661. संपादक कोण आहेत? प्राध्यापक डॉक्टर र. रा. गोसावी.